समजा तुमच्या स्वतःच्या मालकीच्या शेतात रातोरात कोणीतरी विजेचा एक मोठा खांब उभा केला. हो, आणि सांगितलं की हे तर सरकारी काम आहे. बरोबर. मग अशा वेळी तुम्ही काय कराल? बहुतेकांना वाटतं की आता गप्प बसण्याशिवाय काही पर्यायच उरलेला नाहीये. नक्कीच, लोकांना वाटतं आपण सरकारशी कसं लढणार. हो ना. महावितरणचे अधिकारी किंवा त्यांचे कंत्राटदार येतात, शेतात थेट खड्डे खोदतात, विजेचे खांब किंवा डीपी उभे करतात आणि निघून जातात. पण तुम्हाला सांगते, कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय एखाद्याच्या खाजगी जागेत असा खांब टाकणं हे पूर्णपणे बेकायदेशीर असू शकतं. अगदी 100% बेकायदेशीर असू शकता. महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर आजच्या या विशेष सखोल चर्चेत आपलं स्वागत आहे. आजचा हा विषय शेतकरी, जमीन मालक आणि सामान्य नागरिकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. आणि खूप गरजेचा सुद्धा आहे. हो. या चर्चेत आपण पाहणार आहोत की महावितरणच्या या मनमानी कारभाराला कायद्याने कसं उत्तर द्यायचं, नुकसान भरपाई कशी मिळवायची आणि प्रत्यक्ष कारवाई कशी करायची. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे जी आपल्याला भविष्यातही कामी येईल. हो, अगदी शेवटपर्यंत बघा. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. नक्कीच. कसं आहे, लोकांपर्यंत योग्य आणि कायदेशीर माहिती पोहोचवणं ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. कारण माहिती नसली की अन्याय सहन करण्याची सवय लागते. आता बघा, जेव्हा आपण या संपूर्ण प्रक्रियेवर बोलतो ना, तेव्हा समाजात एक खूप मोठा आणि जुना गैरसमज आहे. मला इथूनच या चर्चेची सुरुवात करायची आहे. सांगा ना, कोणता गैरसमज? लोकांचा असा ठाम समज असतो की महावितरणचं काम म्हणजे एकदम सरकारी काम आणि सरकारी कामाला कोणी विरोध करू शकत नाही किंवा त्यासाठी जमीन मालकाची कोणतीही परवानगी लागत नाही. म्हणजे हा विचार नक्की किती खरा आहे? हां, पूर्णपणे म्हणजे 100% चुकीचा गैरसमज आहे. आणि इथेच आपण कायद्याची खरी ताकद समजून घेतली पाहिजे. आपल्याकडे विद्युत कायदा 2003 म्हणजेच इलेक्ट्रिसिटी ॲक्ट 2003 लागू आहे. अच्छा. हो, आणि या कायद्याचं कलम 67 जर आपण बारकाईनं पाहिले तर चित्र पूर्णपणे स्पष्ट होते. म्हणजे या कलमात नक्की काय सांगितलंय? या कायद्याची मूळ तरतूद अशी आहे की वीज कंपनीला म्हणजे महावितरणला लाईन्स टाकण्याचा किंवा खांब उभे करण्याचा अधिकार नक्कीच आहे. पण जेव्हा हे काम एखाद्या खाजगी जमिनीवर करायचे असते तेव्हा त्यांना त्या जमीन मालकाची लेखी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. लेखी पूर्वपरवानगी? हो, ज्याला कायद्याच्या भाषेत प्रायर कन्सेंट म्हणतात, ती घ्यावीच लागते. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत जमीन मालकाला विचारल्याशिवाय ते काम सुरू करू शकत नाहीत? अजिबात नाही. या कायद्याचा अगदी सोपा अर्थ असा होतो की मालकाच्या परवानगीशिवाय आणि लेखी संमतीशिवाय कोणी सातबारा असलेल्या जागेत एक साधा लोखंडी खांब सुद्धा उभा करू शकत नाही. बापरे, हे तर खूपच महत्वाचं आहे. हो, आणि व्यवहारात याचा सर्वात मोठा परिणाम असा होतो की यामुळे सामान्य माणसाला किंवा शेतकऱ्याला एक भक्कम कायदेशीर अधिकार मिळतो. जर कोणी जबरदस्ती करत असेल तर तो शेतकरी थेट काम थांबवू शकतो आणि कायदेशीर मार्गाने योग्य मोबदल्याची मागणी करू शकतो. बरोबर. फक्त सरकारी काम आहे असा फलक लावून कोणीही तुमच्या खाजगी मालमत्तेवर अतिक्रमण करू शकत नाही. हे खूपच धक्कादायक आणि त्याचवेळी अत्यंत दिलासादायक आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एखाद्या अनोळखी व्यक्तीने आपल्या घराच्या अंगणात गाडी पार्क करून ठेवली आणि आपल्याला साधं विचारलं सुद्धा नाही. अगदी तसाच प्रकार आहे हा. आपलीच हक्काची जागा, पण अधिकार कोणीतरी दुसराच गाजवतोय. पण मला इथे आणखी एक तुलना करावीशी वाटते. जेव्हा एखाद्या महामार्गासाठी जमीन जाते तेव्हा लोक करोडो रुपयांच्या नुकसान भरपाईसाठी भांडतात. हो, भांडतात ना. पण शेतातून जाणारी विजेची लाईन किंवा खांब याकडे लोक खूप दुर्लक्ष करतात. महामार्गाच्या बाबतीत जमिनीचा मोठा हिस्सा प्रत्यक्ष डोळ्यांसमोर जातो, पण विजेच्या खांबाचा जमिनीवरील आकार छोटा वाटतो. हो, म्हणजे लोकांना वाटतं फक्त एका खांबा एवढीच जमीन गेली आहे. बरोबर. पण ते हे विसरतात की वरून जाणाऱ्या हायटेन्शन वायर्समुळे त्या खांबाच्या आजूबाजूची पूर्ण जागा शेतीसाठी किंवा बांधकामासाठी निरुपयोगी होते. ट्रॅक्टर वळवता येत नाही, तिथे घर बांधता येत नाही. अच्छा, म्हणजे वरच्या जागेचाही विचार करायला हवा. नक्कीच. एक प्रकारे त्या जमिनीचे एरियल राईट्स म्हणजे हवेतील अधिकार हिरावून घेतले जातात आणि म्हणूनच कलम 67 ची सक्ती खूप महत्वाची ठरते. हे ऐकल्यावर ना एक अत्यंत प्रॅक्टिकल प्रश्न उभा राहतो. समजा एखाद्या शेतकऱ्याने हा कायदा वाचला, त्याला त्याचे हक्क समजले. बरोबर. आणि महावितरणचे कंत्राटदार आल्यावर त्याने थेट सांगितलं की नाही, मी माझ्या शेतात पोल टाकण्यासाठी तुम्हाला परवानगी देणार नाही. तर मग महावितरण किंवा तो कंत्राटदार काय करतो? ते पोलिसांना बोलावून जबरदस्ती करू शकतात का? नाही. इथेच खरा कायदा शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहतो. जेव्हा एखादा मालक
पूर्व परवानगी देण्यास स्पष्ट नकार देतो, तेव्हा वीज कंपनी काय करू शकते यासाठी वर्क्स ऑफ लायसेन्सीज रूल्स 2006 मधील नियम 3 अत्यंत महत्वाचा ठरतो. म्हणजे कंपनीलाही काही नियम पाळणं भाग आहे तर. हा नियम 3 नक्की काय सांगतो? या नियमाची मुख्य तरतूद अशी आहे की जर जमीन मालकाने पूर्व परवानगी नाकारली तर वीज कंपनीला त्या जागेवर थेट कोणतंच काम करता येत नाही. कंत्राटदार पोलिसांची धमकी देऊ शकतात, पण पोलिसांना या दिवाणी प्रकरणात थेट हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसतो. अरेच्छा, हे अनेकांना माहीतच नसतं. मग कंपनी काय करते? कंपनीला जिल्हाधिकारी म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा जर शहर असेल तर पोलीस आयुक्तांकडे रीतसर अर्ज करावा लागतो. याचा सोपा अर्थ असा की वीज कंपनीला स्वतःहून दादागिरी करून शेतकऱ्याच्या शेतात घुसता येत नाही. म्हणजे त्यांना कायदेशीर मार्गानेच जावं लागतं. हो, जिल्हाधिकाऱ्यांना या अर्जावर दोन्ही बाजू ऐकून घ्याव्या लागतात. तिथे वीज कंपनीचं म्हणणं आणि शेतकऱ्याचा विरोध या दोन्ही बाबींची योग्य ती सुनावणी होते. आणि व्यवहारात याचा सर्वात मोठा फायदा हा की यात जिल्हाधिकारी केवळ कंपनीला जा काम करा अशी नुसती परवानगी देत नाहीत, मग ते काय करतात? तर त्या जागेचं वार्षिक भाडे किंवा योग्य ती भरपाई निश्चित करतात. पण एक मिनिट, इथे मला एक प्रश्न पडतो. जिल्हाधिकारी हे स्वतः सरकारी व्यवस्थेचाच एक भाग आहेत. हो, बरोबर. मग ते एका सरकारी कंपनीची म्हणजे महावितरणचीच बाजू घेणार नाहीत कशावरून? सामान्य शेतकऱ्याला तिथे न्याय मिळेल याची खात्री काय? हा एक अतिशय रास्त संशय आहे. पण इथे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जिल्हाधिकारी या प्रक्रियेत केवळ एक प्रशासकीय अधिकारी म्हणून नाही, तर एक क्वाझी ज्युडिशियल म्हणजे निमन्यायिक अधिकारी म्हणून काम पाहत असतात. त्यांना दोन्ही पारडी समान ठेवावी लागतात. अच्छा, म्हणजे त्यांना निष्पक्षपातीपणे निर्णय घ्यावा लागतो. नक्कीच. जर कंपनीला ती लाईन तिथूनच नेणं तांत्रिकदृष्ट्या अत्यंत गरजेचं असेल आणि दुसरा कोणताही मार्ग नसेल तर ते साहजिकच परवानगी देतील. पण ते शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडत नाहीत. म्हणजे भरपाई मिळतेच. हो, त्या प्रक्रियेचा अनिवार्य भाग म्हणून शेतकऱ्याला त्याचा योग्य तो आर्थिक मोबदला मिळवून देणं हे त्यांचं कायदेशीर कर्तव्य असतं. ही चर्चा खरंच डोळे उघडणारी आहे. अनेक शेतकऱ्यांना माहितीच नसतं की त्यांच्या पाठीशी असे भक्कम नियम आणि कायदे आहेत. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि भरपाईच्या बाबतीत अजून एक जुना पण अत्यंत ताकदवान कायदा आहे ज्याचा सविस्तर उल्लेख करणं इथे खूप गरजेचं आहे. तो कायदा म्हणजे इंडियन टेलिग्राफ ॲक्ट. म्हणजे इंग्रजांच्या काळातला कायदा? तो आजही लागू आहे? होय, आजही लागू आहे. पण विजेच्या खांबासाठी टेलिग्राफ कायदा कसा काय वापरला जातो? अगदी बरोबर विचारलं. प्रथमदर्शनी हे खूप विचित्र वाटतं, पण विद्युत कायदा 2003च्या कलम 164 मध्ये अशी स्पष्ट तरतूद आहे की राज्य सरकार वीज कंपन्यांना या जुन्या टेलिग्राफ कायद्याचे अधिकार बहाल करू शकते. अच्छा, म्हणजे लिंक लावलीये तर? होय. इंग्रजांनी जेव्हा संपूर्ण देशात टेलिग्राफच्या तारा पसरवल्या तेव्हा त्यांना खासगी जमिनींमधून जावं लागलं होतं. त्याच धर्तीवर आजच्या वीज कंपन्यांचे जाळे पसरत आहे. म्हणूनच याच टेलिग्राफ कायद्याचे कलम 10 आणि कलम 16 शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे आणि महत्त्वाचे आहेत. बरं, मग या कलमांमध्ये नुकसान भरपाईबद्दल नेमकी काय तरतूद करून ठेवली आहे? यातील कलम 10ची तरतूद अशी आहे की वीज कंपनी खांब उभे करू शकते, पण हे काम करताना त्यांनी कमीत कमी नुकसान करावे आणि झालेल्या नुकसानीची पूर्ण भरपाई द्यावी. पूर्ण भरपाई? हो, फुल कॉम्पेन्सेशन हा शब्द तिथे आहे. याचा सोपा अर्थ असा होतो की काम करताना जर शेतकऱ्याची झाडे तुटली, उभ्या पिकाचे नुकसान झाले किंवा अगदी त्या मोठ्या खांबामुळे आणि डीपीमुळे त्या जमिनीचा भविष्यातला भाव पडला तर त्या सर्वांचा पैसा कंपनीने दिला पाहिजे. बापरे, म्हणजे फक्त पिकाचेच पैसे नाही मिळायचे तर? नाही, पिकाचे तर मिळतातच, पण व्यवहारात याचा अत्यंत सकारात्मक परिणाम असा होतो की शेतकऱ्याला फक्त पिकांच्या तात्पुरत्या नुकसानीचीच नाही तर जमिनीचं मूल्य कमी झाल्याची एकदम भरपाई किंवा दरमहा भाडे मिळण्याचा मार्ग कायदेशीररित्या पूर्णपणे मोकळा होतो. म्हणजे आपण फक्त त्या तोडलेल्या पिकाचे पैसे मागत नाही आहोत, तर त्या खांबामुळे शेताचा जो तुकडा कायमचा वाया गेला किंवा संपूर्ण जमिनीची बाजारातील किंमत कमी झाली त्याचाही कायद्यात गांभीर्याने विचार होतो. होय, 100%. आणि इथे तुम्हाला मी एक फॅक्ट सांगतो जे खूप महत्त्वाची आहे. नुकतंच 2024 मध्ये नाशिक जिल्हा ग्राहक आयोगाने एका ऐतिहासिक निकालात महावितरणला अत्यंत कडक आदेश दिले आहेत. काय होता तो निकाल? एका शेतकऱ्याच्या खासगी जमिनीवर महावितरणने पूर्व परवानगीशिवाय पोल आणि ट्रान्सफॉर्मर टाकले होते.
आयोगाने फक्त ते बेकायदेशीर पोल काढून टाकण्याचे आदेश दिले नाहीत, तर त्या शेतकऱ्याला झालेल्या मानसिक त्रासाबद्दल भरपाई आणि दरमहा भाडे देण्याचेही स्पष्ट आदेश दिले. अरे वा, हा निकाल खूपच ऐतिहासिक आहे, कारण तो फक्त जमिनीच्या आर्थिक नुकसानीची नाही, तर शेतकऱ्याला जो प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो त्याचीही दखल घेतो. सरकारी कार्यालयात फेऱ्या मारताना, पिकाचं नुकसान बघताना होणारी ओढाताण न्यायालयाने समजून घेतली. अगदी बरोबर. तर एखाद्या शेतकऱ्याला तो चुकीच्या पद्धतीने टाकलेला पोल स्वतःच्या जागेतून हलवायचा असेल तर तो पोल हलवण्याचा सगळा म्हणजे लाखो रुपयांचा खर्च त्या शेतकऱ्यालाच भरावा लागतो. यात किती तथ्य आहे? हां, एक अतिशय धोकादायक आणि हेतुपुरस्कर पसरवला गेलेला गैरसमज आहे. महावितरणचे काही अधिकारी स्वतःची किंवा कंत्राटदाराची चूक लपवण्यासाठी शेतकऱ्यांना असं सांगतात की पोल हलवायचा असेल तर आधी तुम्ही एस्टिमेट काढा आणि 2-3 लाख रुपये कार्यालयात जमा करा. हो, हे असंच सांगतात बरेचदा. पण हे पूर्णपणे खोटं आणि बेकायदेशीर आहे. जर पोल बेकायदेशीरपणे म्हणजे कोणत्याही पूर्व परवानगीशिवाय उभा केला असेल तर तो बेकायदेशीर पोल हटवण्याचा संपूर्ण खर्च वीज कंपनीलाच करावा लागतो. शेतकऱ्याने स्वतःच्या खिशातून 1 रुपयाही देण्याची गरज नाही. हा खरंच खूप मोठा दिलासा आहे, कारण त्या एस्टिमेटच्या खर्चाच्या भीतीपोटीच अनेक लोक शांत बसतात आणि अन्याय सहन करतात. अगदी खरंय. आता मला सांगा, एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात जर असा पोल जबरदस्तीने टाकला असेल तर त्याने प्रत्यक्ष कारवाईची सुरुवात कुठून आणि कशी करावी? कोणती कागदपत्रे लागतील? नक्कीच. ही कायदेशीर प्रक्रियेची माहिती सर्वांना असणं आवश्यक आहे. आपण ही पूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. सर्वात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची कृती म्हणजे ठोस पुरावे गोळा करणे. पुरावे कसे गोळा करायचे? केवळ तोंडी वाद घालून किंवा भांडण करून काहीही साध्य होत नाही. तुमच्याकडे तुमचा अद्ययावत 7/12 उतारा तयार असला पाहिजे, जो हे निर्विवादपणे सिद्ध करेल की ती जमीन तुमच्या मालकीची आहे. त्यानंतर त्या पोलचे फोटो आणि व्हिडिओ काढा. पण हे नुसते फोटो नकोत, तर ते GPS लोकेशन असलेले फोटो असावेत. अच्छा, म्हणजे GPS फोटोज असल्यामुळे महावितरण नंतर असं म्हणू शकणार नाही की तो खांब तिथे नाहीच किंवा जागा दुसरीच आहे. अक्षांश आणि रेखांशमुळे ठिकाण पक्के होते. अगदी अचूक ओळखलात. त्यानंतर पुढे काय करायचं? त्यानंतर पुढची कायदेशीर पायरी म्हणजे रीतसर लेखी तक्रार करणे. तुमच्या क्षेत्रातील जे कार्यकारी अभियंता किंवा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतात त्यांना रजिस्टर्ड पोस्ट किंवा अधिकृत ईमेलने एक पत्र पाठवा. पत्रात काय लिहायचं? त्या पत्रात स्पष्ट मागणी करा की एकतर हा बेकायदेशीर पोल तातडीने हटवा किंवा वे लीज ॲग्रीमेंट करून मला वार्षिक भाडे आणि नुकसान भरपाई द्या. या पत्राची एक प्रत माहितीसाठी अधीक्षक अभियंता म्हणजे सुप्रिटेंडिंग इंजिनियरला पण पाठवून ठेवा. वेलीज ॲग्रीमेंट म्हणजे जागेच्या वापराचा करार, बरोबर? होय, अगदी बरोबर. पण समजा या पत्राला त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही तर? कारण सरकारी कार्यालयात अशी शेकडो पत्र धूळ खात पडून राहतात असा लोकांचा अनुभव आहे. म्हणूनच यापुढील टप्पा सर्वात प्रभावी आहे. जर 15 ते 30 दिवसांत महावितरणकडून कोणतेही समाधानकारक उत्तर आले नाही तर तुम्ही CGRF कडे दाद मागू शकता. CGRF म्हणजे कन्झ्युमर ग्रीव्हियन्स रिड्रेसल फोरम. हे CGRF म्हणजे नक्की काय असतो? हे एखादं वेगळं कोर्ट आहे की महावितरणचाच एखादा विभाग आहे? कारण कोर्टाची प्रक्रिया खूप वेळखाऊ असते. हां, खूप चांगला प्रश्न आहे. CGRF हे पारंपरिक कोर्ट नाही. हा वीज कायद्याअंतर्गत स्थापन केलेल्या ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्यासाठीचा एक विशेष आणि स्वतंत्र मंच आहे. इथे तुम्हाला आणखी एक फॅक्ट सांगतो. CGRF ही न्यायव्यवस्था अत्यंत जलद काम करते. अच्छा, म्हणजे वेळ वाचतो. हो, तिथे दिवाणी कोर्टासारखी केस चालवण्यासाठी महिने किंवा वर्षे लागत नाहीत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथे तक्रार दाखल करण्यासाठी कोणतीही मोठी फी किंवा स्टॅम्प ड्युटी लागत नाही. सामान्य नागरिक किंवा शेतकरी अगदी स्वतः तिथे जाऊन आपली बाजू मांडू शकतो. वकील लावण्याची सक्तीही नसते. हे खूपच भारी आणि सोयीस्कर आहे. म्हणजे कोर्टाच्या चक्कर मारण्याआधी एक अतिशय प्रभावी, जलद आणि मोफत पर्याय उपलब्ध आहे हे अनेकांना माहीतच नसतं. हो ना? नाही, किंवा तो तुमच्या विरोधात गेला तर पुढे काही मार्ग उरतो का? नक्कीच उरतो. जर CGRFच्या निकालाने समाधान झाले नाही तर तुम्ही विद्युत लोकपाल म्हणजेच इलेक्ट्रिसिटी ओम्बुड्समनकडे त्या निर्णयाविरुद्ध अपील दाखल करू शकता. हा एक उच्चस्तरीय आणि स्वतंत्र अधिकारी असतो जो या सर्व प्रकरणांवर निष्पक्षपणे न्याय देतो. आणि या सर्व टप्प्यांनंतरही जर न्याय मिळाला नाही किंवा कंपनीने मुजोरी करून दाद दिली नाही तर शेवटचा मोठा पर्याय कोणता? अशावेळी सर्वात मोठा आणि अंतिम पर्याय म्हणजे कायदेशीर नोटीस आणि न्यायालय.
एका तज्ज्ञ वकिलामार्फत महावितरणला थेट कायदेशीर नोटीस पाठवा. त्यानंतर तुम्ही दिवाणी न्यायालयात म्हणजे सिव्हिल कोर्टात मॅन्डेटरी इंजंक्शन आणि नुकसान भरपाईसाठी दावा दाखल करू शकता. अच्छा, थेट कोर्टात. हो, किंवा जर प्रकरण अत्यंत गंभीर असेल आणि तुमच्या मूलभूत अधिकारांचे हनन होत असेल तर राज्यघटनेच्या कलम 226 अंतर्गत थेट उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करू शकता. उच्च न्यायालयाच्या आदेशापुढे कोणत्याही सरकारी कंपनीला किंवा अधिकाऱ्याला मनमानी करता येत नाही. ही पूर्ण कायदेशीर प्रक्रिया आणि त्याची ताकद ऐकल्यानंतर एक गोष्ट अगदी स्फटिकासारखी स्पष्ट होते की कायदा खूप प्रबळ आहे. फक्त तो आपल्याला माहीत नसतो आणि आपण योग्य मार्गाने लढा देत नाही. अगदी बरोबर. या सर्व प्रक्रियेचा शेतीवर होणारा व्यापक परिणाम आपण समजून घेतला पाहिजे. जेव्हा एखाद्याच्या शेतात असा मध्येच खांब किंवा डीपी येतो तेव्हा फक्त थोडी जमीन जात नाही, ट्रॅक्टर वळवायला रोज त्रास होतो, पेरणी आणि कापणीला मोठा अडथळा निर्माण होतो, कधीकधी शॉर्ट सर्किट होऊन उभ्या पिकाला आग लागण्याच्या घटना आपण पाहतो. शेतकरी फक्त आर्थिक नुकसान नाही तर एक कायमस्वरूपी मानसिक ताण आणि भीती सहन करत असतो. तुम्ही जे विश्लेषण केलंत ते अत्यंत अचूक आहे. आपण जो हा व्यापक दृष्टिकोन मांडला तो खूप महत्त्वाचा आहे. हा केवळ काही हजार रुपयांच्या भरपाईचा किंवा एका छोट्या खांबाचा प्रश्न अजिबात नाहीये. तो आपल्या खाजगी मालमत्तेच्या मूलभूत अधिकारांचा प्रश्न आहे. नक्कीच. आपल्या संविधानाने मालमत्तेचा जो हक्क दिला आहे त्याचा हा थेट आणि उघड भंग आहे. कायदेशीर माहितीच्या अभावामुळे लोक अन्याय मुकाट्याने सहन करतात. जर प्रत्येक शेतकरी आणि जमीन मालक आपल्या सातबाराच्या हक्कांसाठी खंबीरपणे उभा राहिला तर कोणत्याही यंत्रणेला किंवा कंत्राटदाराला असे बेकायदेशीर काम करण्याची हिंमत कधीच होणार नाही. खरंच आहे. आणि म्हणूनच आजची ही चर्चा अत्यंत मोलाची ठरते. आपण आजच्या चर्चेचा थोडक्यात आढावा घेऊया. आपण आज अगदी स्पष्टपणे पाहिलं की महावितरणला किंवा वीज कंपनीला तुमच्या पूर्वपरवानगीशिवाय तुमच्या शेतात पोल टाकण्याचा कोणताही अधिकार नाही. हो, जर तुमच्या जमिनीचे किंवा पिकांचं नुकसान झाले असेल तर त्याची पूर्ण नुकसान भरपाई आणि त्या जागेचं मासिक किंवा वार्षिक भाडे मिळणे हा तुमचा कायदेशीर हक्क आहे. आणि जर बेकायदेशीर काम झालेच असेल तर GPS पुरावे गोळा करून रीतसर लेखी तक्रार करणे आणि CGRFच्या माध्यमातून जलद न्याय मिळवणे शक्य आहे. तो बेकायदेशीर पोल हटवण्याचा सगळा खर्चही वीज कंपनीलाच करावा लागतो. होय, हे सर्व अधिकार आपल्या कायद्याने दिलेले आहेत. फक्त भीती सोडून त्याचा योग्य आणि वेळेवर वापर करण्याची वेळ आता आली आहे. नक्कीच. पुढील व्हिडिओसाठी महसूल विभागाचा कोणता विषय घ्यावा हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सुचवा आणि चॅनलचे कायमस्वरूपी सदस्य व्हा. आणि हो, पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की शेतीच्या बांधावरून किंवा रस्त्याच्या वादात महसूल कायद्याचा नक्की कसा आणि अत्यंत प्रभावी वापर करता येतो. बांधाचे वाद हे महाराष्ट्रातल्या गावागावातले सर्वात ज्वलंत आणि कळीचे प्रश्न आहेत. त्यावर आपण अचूक कायदेशीर तोडगा आणि मार्ग देणार आहोत. तुम्ही आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. हो. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.